नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात। थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील विटॅमिन प्रोटीन भरून काढण्यासाठी हिवाळा हा अत्यंत चांगला ऋतू आहे। आणि थंडीमध्ये आपण विविध प्रकारचे लाडू खातो की नाही, जसे मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, मुगाचे लाडू, आळीवाचे लाडू। चला तर आज आपण हिमोग्लोबिन म्हणजेच जीवनसत्व क असते आणि त्याच्यात लोह कॅल्शियम हे आळीमध्ये भरपूर प्रमाणात असते, म्हणून थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जाणारे आळीवाच्या लाडवाची रेसिपी आज आपण करणार आहोत। इथे बघा तुम्ही, मी स्वच्छ आळीव असे निवडून आणि स्वच्छ करून असे घेतलेले आहेत। आता आळीवाची लाडवाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी या वाटीने 1.5 वाटी आळीव घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे कंबरदुखी, केस गळती याच्यावर सुद्धा आळीवाचे लाडू खूपच उपयुक्त आहेत। बनवायला ह्याला काहीच वेळ लागत नाही, अगदी सोपी पद्धत आहे आणि सोप्या पद्धतीने आपण हे लाडू करणार आहोत। हे याच वाटीने मी गूळ पण घेतलेला आहे 1.5 वाटी। तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। आणि एक अख्खा नारळ मी ओला नारळ किसून घेतलेला आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता आपल्या 2 मिनिटातच आपले आळीव असे चटचट करायला लागले। आणि हे बघा, याचा कलर पण बदलला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे आळीव मी काढून घेते एका बाउलमध्ये। इथे आता मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि इथे 1 वाटी पाणी घेतले। याऐवजी तुम्ही नारळाचं पाणी पण घेऊ शकता। आणि हे आपले आळीव आपण आता 1 वाटी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे। साधारणतः आपण तासभर हे भिजवून ठेवायचे। 1 तासभर आता आपण हे आळीव भिजत ठेवायचे। आता आपलं बऱ्यापैकी मॉइश्चर हे ओल्या खोबऱ्यातलं निघालेलं आहे। आता आपण काय करायचं, याच्यावर आपण आता गूळ घालून घ्यायचं। शक्यतो आळीवाच्या लाडवामध्ये गूळच वापरावा। थंडीमध्ये गूळ कितीही केला तरी फायदेशीर, साखरेपेक्षा गूळ केव्हाही शरीराला चांगला, म्हणून आपण इथं गूळच वापरायचं आहे आणि गूळ घालूनच हे लाडू करायचे। आता अजून एकदा मी पुन्हा एकजीव करून घेते। आता याच्यामध्ये आपण छान हे भिजलेले आळीव घालायचे आणि सगळं मिश्रण आपल्याला बारीक गॅसवर एकजीव करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपले आळीव किती फुगलेत। आणि आळीव भाजायची ही प्रक्रिया बिलकुल चुकवायची नाही, ही करणं गरजेचं आहे, नाहीतर आळीवाचे लाडू खूप चिकट होतील। आता तुम्ही बघू शकता किती छान असा सुटसुटीत आळीव झाला आहे बघा। आता हे आपण चांगलं एकजीव करून घेऊया। अगदी मंद गॅसवर असं छान एकजीव करून घ्यायचे। आता आपलं मिश्रण एकदम छान असं एकजीव झालं आहे, सगळं शिजलं आहे आपलं गूळ, खोबरं, आळीव। आता अजून एकदा मी छान हलवते आणि गॅस बंद करते। आणि याच्यामध्ये आपण काय करायचं माहिती आहे का, वरून असं जायफळ टाकायचं आहे। वेलची पूडच्या ऐवजी तुम्ही जर जायफळ वापरलं तर अतिशय खमंग आणि सुंदर वास येतो। आणि नेहमी गुळाच्या पदार्थामध्ये आपण जायफळ टाकलं तर त्याचा वास खूप छान येतो। आता हा गोळा घ्यायचा असा आणि असा आपला गोळा हातात बनतोय का असा बघायचा। जर हा गोळा बनला तर आपलं मिश्रण छान शिजले आणि लाडवासाठी ते परफेक्ट तयार आहे। गॅस बंद करायचा आणि थोडंसं असं जायफळ किसून टाकायचं आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी जरा जरी आवडली तरी प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। म्हणजे काय होईल, माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आणि लक्षात ठेवा, सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे। आणि 1 लाईक जर केलं तर तुमच्या एका लाईकमुळे अजून काहीतरी छान छान बनवण्याचं आम्हाला प्रोत्साहन मिळतं, म्हणून लाईक करणं केव्हाही जरुरी आहे। आता आपलं मिश्रण छान असं कोमट झाले, बघू शकता तुम्ही। आता आपण ह्याची लाडू वळायला घेऊया। काही वेळ लागत नाही लाडवांना, या फक्त लक्षात ठेवायचं थोडंसं कोमट असताना आपण मळून घ्यायचे। हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान लाडू झालेला आहे आपला। याच पद्धतीने मी आता सगळे लाडू वळून घेते। अशा प्रकारे आपले छान असे सगळे लाडू बांधून तयार आहे। अशा प्रकारे भरपूर गुणांनी उपयुक्त अशी हिवाळा स्पेशल आपली आळीवाचे लाडू ही रेसिपी तयार आहे। तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते, किती छान झाला आहे, हाताला चिकटत नाही। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे 2 मिनटं आळीव भाजून घ्यायचे आणि आधी एकदा पुन्हा आठवण करून देते। आता हे बघा, लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते, किती छान लाडू झाला आहे। याच्यामध्ये छानसा गूळ आहे, खोबरं आहे ओलं आणि साजूक तूप 2 चमचे। करायला पण सोपे आणि वळायला तर त्याहून सोपे,
पटाकन आपले हे लाडू बनतात. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय.